नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरणमध्ये पावर्ड बाय स्टील इंडिया। मी भावना बालशंकर। पाहूयात बातम्यांचा वेगवान आढावा। त्याआधी नजर टाकूयात आजच्या टॉप हेडलाईन्सवर। किसान मेळाव्याला शेतकऱ्यांकडून भरघोस प्रतिसाद। ओडिशामध्ये कृषी मेळाव्याला झाली सुरुवात, शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। नागपूर अधिवेशनावर करणार हल्लाबोल आंदोलन, तुपकरांचा सरकारला इशारा। दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची भगवान पासलकर यांची मागणी। टी मॉस्किटो बग किडीचा काजू पिकावर प्रादुर्भाव। पाहुयात या संदर्भात सविस्तर बातम्या। पुणे जिल्ह्यातील मोशी येथे 13 ते 17 डिसेंबर दरम्यान किसान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा देशातील सर्वात मोठा कृषी मेळावा मानला जातो, त्यामुळे या ठिकाणी अनेक दिग्गज कंपनी आपले स्टॉल लावत असतात। यातून शेतकऱ्यांना कृषीविषयक अधिक माहिती मिळते। यावेळी किसान मेळाव्यात हजारो स्टॉल पाहायला मिळत आहेत। याच माध्यमातून कृषी जागरणने देखील यात सहभाग घेतला असून टेंट क्रमांक 6 मध्ये 664 क्रमांकाचा स्टॉल कृषी जागरणचा आहे। या ठिकाणी कृषी जागरणचे प्रकाशित होणारे 12 भाषेतील मासिक शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे। तसेच शेतकरी देखील हे मासिक पाहण्यासाठी गर्दी करत आहेत। तसेच आज किसान मेळाव्याचा शेवटचा दिवस असून शेतकऱ्यांकडून या मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे। ओडिशा राज्यातील रायगड येथे जिल्हास्तरीय कृषी मेळावा 16 डिसेंबर पासून उत्साहात सुरू झाला। शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी उद्योगांना एकाच मंचावर एकत्रित आणणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असून हा मेळावा कृषी आणि सक्षमीकरण विभाग, जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे। हा मेळावा 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर असा 5 दिवसीय असणार आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती कामासाठी वापरण्यात येणारे सर्व प्रकारचे कृषी अवजारे कमी किमतीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत। येलो मोझॅक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी 100% नुकसान भरपाई मिळावी। सोयाबीन, कापसाला दरवाढ मिळावी। पीक विम्याची 100% फायनल रक्कम मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या 2 महिन्यांपासून रविकांत तुपकर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत आहे। आता या मागण्यांसाठी तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली 19 डिसेंबरला शेतकरी नागपूरच्या अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करणार आहेत। रविकांत तुपकर यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या। मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला 15 डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ दिली होती। ती मुदत संपली, पण सरकारने अद्याप मागण्यांसंदर्भात अंमलबजावणीला सुरुवात केली नसल्याने शेतकऱ्यांसोबत तुपकर 19 डिसेंबर रोजी अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करणार आहेत। सोयाबीन, कापूस उत्पादकांचा इंगा काय असतो हे सरकारला 19 डिसेंबरला नागपुरात दाखवू असा इशाराही रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे। दूध भुकटीचे घटलेले दर आणि दूध दरातील होत असलेली घसरण यामुळे दूध उत्पादकांना त्यांच्या बँक खात्यात थेट प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची मागणी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नागपूर येथे झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली। राज्यातील दुधाचे दर 25 ते 35 रुपये प्रति लिटर खाली गेले आहेत। पशुखाद्य आणि चाऱ्याच्या किमती वाढल्याने दूध उत्पादकांना प्रति लिटर 4 ते 5 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे। त्यामुळे दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय तात्काळ दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल असे पासलकर म्हटले आहे। राज्यात काजू पिकावर टी मॉस्किटो बग किडीचा प्रादुर्भाव झालाय। सतत राहणारे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे या किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणे होत आहे असे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते। तसेच राज्यात अपेक्षित थंडी नसल्यामुळे काजूला हवी तशी पालवी आणि मोहर आलेला नसल्याने बागायतदार चिंतेत आहेत। या किडीचा प्रादुर्भाव नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू आहे, मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना वेळेत फवारणी करताना आल्याने त्यात वाढ झाल्याचे दिसत आहेत। तसेच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। या आणि अशाच कृषीविषयक माहितीसाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।